नरेंद्र मोदी, पुतीन आणि शी जिनपिंग यांची एससीओ समिट मधल्या भेटीची चर्चा झाली, पण तितकीच चर्चा झाली पुतीन यांच्या ऑरस सेनाट लिमोझिन या कारची। समिट नंतर नरेंद्र मोदी आणि पुतीन या कारमधून मीटिंगच्या ठिकाणी गेले। आता रशियाच्या राष्ट्रपतींची कार म्हटलं की साधी नसणारच। रशियाच्या सेंट्रल सायंटिफिक रिसर्च ऑटोमोबाईल इन्स्टिट्यूटने बनवलेली ही कार 6.6 मीटर इतकी लांब, जुन्या सोव्हिएत झेयाल कार सारखीच, पण मॉडर्न टच। सोबतच 20 इंचाचे भक्कम व्हील्स, रन फ्लॅट टायर्स, V8 हायब्रिड इंजिन, 598 हॉर्स पॉवर आणि टॉपचा स्पीड 250 km/h। यातल्या ऑल व्हील ड्राईव्हमुळे साधा रस्ता असो किंवा डोंगराळ, ऑरस सेनाट लिमोझिन त्यावर धावणारच। त्यासोबतच ट्रॅक्शन कंट्रोल, ॲडव्हान्स ब्रेक्स आणि इमर्जन्सी एक्झिट्सही या कारमध्ये आहेत। सेफ्टीचं बोलायचं झालं तर आर्मर पिअर्सिंग बुलेट्स, ग्रेनेड ब्लास्ट आणि केमिकल हल्ल्यांचाही या कारवरती काहीच परिणाम होत नाही। शिवाय जर आग लागलीच तर ऑटोमॅटिक फायर एक्सटिंग्विशरमुळे आग ऑटोमॅटिकली विझवली जाते। या सगळ्या गोष्टींमुळेच पुतीन यांच्या ऑरस सेनाट लिमोझिन कारला मूव्हिंग बंकरच म्हटलं जातं। पुतीन यांच्या ऑरस सेनाट लिमोझिन कारबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा आणि बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा।